नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे वर्ग 10वीच्या इंग्रजी या विषयाचा 2020 चा क्वेश्चन पेपर। यामध्ये मी आपल्याला या पेपरचं कंप्लीट सोल्युशन देणार आहे आणि विस्ताराने आपल्याला यातील प्रत्येक पॅसेज, पोएम किंवा रायटिंग स्किल आणि ग्रामर याच्यावरचे प्रश्न मी उत्तरासहित आपल्याला समजावून सांगणार आहे। तर हा व्हिडिओ आपण मुळीच स्किप करू नका। चला तर जास्त वेळ न करता आपण आजचा हा व्हिडिओ सुरू करूया। तर बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसत असेल इंग्लिश थर्ड लँग्वेज 2020 चा पेपर आहे। यामध्ये ऍक्टिव्हिटी शीट मध्ये बघा आपण क्वेश्चन नंबर 1 आहे, डू ॲज डायरेक्टेड। डू ॲज डायरेक्टेड मध्ये काय केलं आहे की जे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत त्यांच्या दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला काय करायचं आहे, बदलवायचं आहे किंवा त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे। तर यामध्ये पहिला प्रश्न काय आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स। या ठिकाणी तुम्हाला शब्द दिले आहेत आणि शब्दांमधला एक एक जो अल्फाबेट आहे हा काय आहे, मिसिंग आहे। तर तुम्हाला त्याच्यातला जो मिसिंग जो अल्फाबेट आहे तो लिहायचा आहे आणि त्या शब्दाला पूर्ण करायचा आहे। जसं या ठिकाणी बघा पहिला शब्द आहे कॉर्नर। तुम्हाला या ठिकाणी पहिला शब्द दिसत असेल कॉर्नर। बघा हा जो कॉर्नर शब्द दिसतो तुम्हाला या ठिकाणी CORNER दिसत आहे। तर या ठिकाणी जो मिसिंग लेटर आहे तो आहे N, म्हणजे आपण त्याला लिहू CORNER पहिला। दुसरा बघा FCUS। जर तुम्ही शब्दाला बघितलं तर तुम्हाला समजून येत असेल की FCUS जर एखाद्या शब्दाची स्पेलिंग असेल तर आपण त्याच्यामध्ये O लावला तर तो फोकस होतो, म्हणून दुसरा शब्द असेल आपला FOCUS। त्यानंतर HEATH शब्द वाचताबरोबरच आपल्या डोक्यामध्ये ते शब्द यायला पाहिजेत, म्हणून HEALTH असं ते असायला पाहिजे, हेल्थ। म्हणून आपण लिहू HEALTH हेल्थ। त्यानंतर बघा AFFIC असं एखाद्या शब्दाचं कन्स्ट्रक्शन असेल तर तो शब्द असेल त्यामध्ये ट्रॅफिक, म्हणजे या ठिकाणी जो मिसिंग अल्फाबेट आहे तो काय आहे, R आहे। म्हणून आपण लिहू TRAFFIC। तर अशा प्रकारे आपण ह्या 5 किंवा 4 शब्दांना पूर्ण करू शकतो। यामध्ये दुसरा बघा काय म्हणते, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। फॉलोइंग वर्ड्स ला तुम्हाला काय करायचं आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घालायचं आहे। बघा फ्रंट, बेगर, एन्शियंट, अर्थ। तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर करणे म्हणजे काय करणे असते, तर आपली जी 12 कडी आहे ABCD ते Z पर्यंत याच्यानुसार या शब्दांचा जो पहिला अल्फाबेट असतो, ज्या शब्दाचा अल्फाबेट त्या 12 कडेनुसार अगोदर येतो तो शब्द अगोदर लिहायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला त्यांचा क्रम लावायचा आहे। या ठिकाणी बघा फ्रंट, बेगर, एन्शियंट, अर्थ। तर तुम्हाला अल्फाबेट मध्ये A पहिला येतो, मग A पासून सुरू होणारा शब्द आहे एन्शियंट। पुन्हा आपण पहिला शब्द लिहू एन्शियंट। त्यानंतर A नंतर B असणारा शब्द आहे का, आहे बेगर, म्हणून दुसरा शब्द येईल आपला बेगर, BEGGER। त्यानंतर C नाही, D E बघा E पासून अर्थ बनलेला आहे, म्हणजे तिसरा शब्द आपला या ठिकाणी असणार आहे अर्थ, F। E नंतर येत आहे F फ्रंट, म्हणजे आपण या ठिकाणी लिहू फ्रंट। म्हणजे बघा आपण यांचा जो अल्फाबेटिकल ऑर्डर आहे तो कसा लावलेला आहे, एन्शियंट, बेगर, अर्थ आणि फ्रंट, A B E आणि F या 12 कडीच्या क्रमानुसार तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचा असतो। आणि दुसरा बघा, पहिलं तुम्हाला सोपं होतं कारण त्याच्यामध्ये ABCD सरळ होतं। दुसऱ्यामध्ये तुम्हाला थोडंसं त्याला किचकट केला गेली, कसं, सर्वांची जी स्पेलिंग आहे त्याचा पहिला अल्फाबेट K आहे। मग अशा वेळी आपल्याला कोणते रूल फॉलो करायचे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे नॉकिंग, किडनॅप, नीटिंग, किल। आता यांच्यापैकी तुम्हाला बघायचं की पहिला अल्फाबेट सेम आहे तर मग सेकंड अल्फाबेट बघायचं आपल्याला। सेकंड याच्यामध्ये ABCD नुसार कोणता पहिला अल्फाबेट आला आहे, तर याच्यामध्ये N आलेला आहे, याच्यामध्ये I आलेला आहे, याच्यामध्ये N आलेला आहे, याच्यामध्ये I आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी I असणारे आणि N असणारे 2 शब्द आहेत। मग आपल्याला बघायचं आहे की ABCDEFGHI
आय अगोदर येणार आहे, म्हणजेच आय असणारे शब्द पहिल्यांदा लिहायचा आहे. मग आय 2 मध्ये पुन्हा सारखा आहे. मग आता काय करायचं आपल्याला, तिसरा शब्द बघायचा आहे. तिसऱ्या शब्दामध्ये बघा, यामध्ये आलेला आहे डी किडनॅप मध्ये आणि किल्ड मध्ये आलेला आहे एल. मग तुम्हाला बघायचं आहे बाराखडीमध्ये डी पहिल्यांदा येतोय की एल पहिल्यांदा येतोय, डी पहिल्यांदा येतोय. म्हणून आपण या ठिकाणी जो डी असणारा शब्द आहे तो पहिल्यांदा लिहू. म्हणून आपण लिहू किडनॅप पहिला शब्द. आणि डेफिनेटली जो दुसरा शब्द आहे त्याच्यानंतर येणार आहे किल, किल. आणि त्यानंतर बघा पुन्हा आता 2 शब्द, पहिला आय होता, आता एन सारखा असणारे 2 शब्द आहेत पुन्हा. मग यांच्यामध्ये तेच बघायचं आहे. नॉकिंग मध्ये ओ आलेला आहे आणि नीटिंग मध्ये आय आलेला आहे. आता बाराखडीमध्ये ओ पहिल्यांदा येईल की आय येणार, बरोबर आहे. म्हणजे ज्याला आय लागलेला आहे तो शब्द आपण पहिल्यांदा लिहू. म्हणून आपण इथे लिहू नीटिंग, नीटिंग आणि शेवटी लिहू आपण नॉकिंग, KNOCKING. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, या वर्ड्सना अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घालायचं आहे. त्याच्यानंतरचा पहा, त्याच्यानंतर काय म्हणतो की पंक्च्युएट द फॉलोइंग. पंक्च्युएट द फॉलोइंग म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे त्या दिलेल्या वाक्याला तुम्हाला काय करायचं आहे, पंक्च्युएट करायचं आहे. मग शी स्माइल्ड अ बेगर चेंज्ड माय लाईफ. या ठिकाणी बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतो. अशा पद्धतीचे कोणतेही प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा जनरली ते डायरेक्ट स्पीचचे वाक्य असतात, म्हणजे कोणाच्या तरी तोंडचे बोलले गेलेले वाक्य असतात. आणि मग अशा वेळी तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग करायचा असतो. तसं शी स्माइल्ड अ बेगर चेंज्ड माय लाईफ, याला आपण पंक्च्युएट मार्क देऊन कसं करूया, याला आपण लिहू शी चा एस कॅपिटल, स्माइल्ड SMILED. शी स्माइल्ड च्या नंतर तुम्हाला द्यायचा आहे कॉमा, त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी बघा अ बेगर चेंज्ड माय लाईफ, ए कॅपिटल लिहायचं आहे. अ बेगर BEGGER बेगर चेंज्ड माय लाईफ. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा क्लोज आणि शेवटी फुल स्टॉप. अशा प्रकारे आपण त्याला पंक्च्युएट करायचं आहे. पंक्च्युएट करण्यासाठी केव्हाही जर वाक्य आले तर समजून जायचं की कोणाच्या तरी तोंडचं बोललं गेलेलं ते डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. दुसरं वाक्य काय म्हणते, व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग आस्क द इंटरव्ह्यूअर. यालाही तशाच प्रकारे करायचं आहे. बघा इन्व्हर्टेड कॉमा सुरुवातीलाच लावायचा आहे, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा उतरण चिन्ह म्हणतो आपण. व्हॉट्स चा W कॅपिटल लिहा. व्हॉट्स युअर ओपिनियन on the future of Indian boxing. हे झालं. आता काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला समजून येत असेल की हा एक विचारलेला प्रश्न आहे म्हणून क्वेश्चन मार्क शेवटी आपल्याला येईल. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करायचा, इथे कॉमा द्यायचा आणि मग लिहायचं आस्क द इंटरव्ह्यूअर आणि फुल स्टॉप. अशा पद्धतीने तुम्ही या वाक्यांना पंक्च्युएशन करू शकता. त्यानंतरचा प्रश्न बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच युजिंग द लेटर इन द वर्ड अनबीटेबल. अनबीटेबल हा एक शब्द आहे, त्याची एक स्पेलिंग दिलेली आहे तुम्हाला आणि तुम्हाला त्याच्यातली अल्फाबेटचा वापर करायचा आहे. आणि ज्यांच्यामध्ये कमीत कमी 3 शब्द असतील असे तुम्हाला काय करायचं आहे, कमीत कमी 4 शब्द बनवायचे आहेत. तर मग याला कसं करायचं आहे ते बघूया. बघा अनबीटेबल पहिला शब्द आपण पाहून घेऊया. अनबीटेबल, UNBEATABLE, अनबीटेबल. आता याच्यापासून 4 शब्द बनवूया. सगळ्यात पहिल्यांदा पहा EAT दिसतो तुम्हाला, EAT. त्यानंतर दुसरा एक शब्द दिसतो टेबल, TABLE. या टेबल मध्ये जे तिसरा शब्द आहे एबल, पहा ABLE, एबल. ई टेबल एबल. त्यानंतर पुन्हा एक शब्द दिसतो तुम्हाला BEAT,
टी, बरोबर. तर अशा प्रकारचे शब्द तुम्ही याच्यापासून बनवू शकता. अजून काही शब्द बनतात त्याच्यामध्ये, पण कमीत कमी आपण 4 शब्द जर बनवायचं म्हटलं तर ईट, टेबल, एबल आणि बीट अशा पद्धतीचे 4 शब्द तुम्ही एकाच वर्ड्सच्या अल्फाबेट्स पासून बनवू शकता. चला तर मित्रांनो आपण आता समोर जाऊया. आता बघा मित्रांनो याच्यातला दुसरा पेजवर काय म्हणते, राईट द रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द एक्झाम्पल. इथे एक एक्झाम्पल दिलाय तुम्हाला, त्याच्यासारखेच तुम्हाला बाकीच्या 4 बॉक्स मध्ये काय करायचे आहेत, शब्द लिहायचे आहेत. तुम्हाला समजून आलं असेल की मधात जो शब्द आहे तो एक नाउन आहे, वॉटर, आणि त्याच्यानंतर त्याच्या वर एक शब्द लिहिलाय वरच्या बॉक्स मध्ये, तो लिहिलाय कूल. मग तुम्ही एक कन्फर्म त्यामध्ये एक कॉन्सेप्ट लावा, वॉटर. कसा वॉटर, कूल वॉटर. म्हणजे आपल्याला हे समजून आलं की या ठिकाणी जे शब्द तुम्हाला लिहायचे ते काय करायचे आहेत, सगळे ऍडजेक्टिव्ह लिहायचे आहेत, पाण्याबद्दलची माहिती सांगणारे शब्द. कसं वॉटर आहे, कूल वॉटर. मग यामध्ये दुसरे शब्द कोणते भरू शकतो आपण, हॉट वॉटर हा एक शब्द लिहू शकतो. त्यानंतर आपण इथे कोल्ड वॉटर लिहू शकतो, ठीक आहे. त्यानंतर इथं फ्रेश वॉटर लिहू शकतो आपण, FRESH, फ्रेश वॉटर. त्यानंतर इथे डर्टी वॉटर लिहू शकतो आपण, ठीक आहे, डर्टी वॉटर. पुन्हा लिहू शब्द तुम्ही, ड्रिंकिंग वॉटर, वॉशिंग वॉटर, बरोबर. तर अशा पद्धतीचे तुम्ही ऍडजेक्टिव्ह लावून या चार्टला कंप्लीट करू शकता. त्यानंतर बघा, complete the word chain of nouns. Add 4 words each beginning with the last letter of the previous word. बघा या ठिकाणी बहुसंख्य विद्यार्थी चुकी करतात. कशा, तुम्हाला या ठिकाणी शब्द लिहायचे आहेत, पण त्यांनी पुन्हा एक क्रायटेरिया सांगितलं आहे की शब्द लिहित असताना ते नाउन असायला पाहिजेत. आपण काय करतो, त्याच्या एंडिंगचा जो अल्फाबेट आहे त्याच्यापासून सुरू होणारा नवीन शब्द आपण लिहून टाकतो, पण आपल्याला हे माहित नसते की आपण लिहिलेला शब्द नाउन आहे, व्हर्ब आहे की ऍडजेक्टिव्ह आहे. या ठिकाणी त्यांनी नाउन्स म्हटलाय, म्हणजे तुम्हाला जे शब्द त्याच्या एंडिंगच्या अल्फाबेट पासून बनवायचे आहेत ते सगळे नाउन असायला पाहिजे. जसे या ठिकाणी रोड आहे ना, मग आपण काय लिहू, या ठिकाणी डी पासून सुरू होणारा डॅम लिहू. डॅम हा एक शब्द लिहिला आपण. त्यानंतर एक मॅन, MAN, मॅन. एन आलेला आहे, एन पासून तुम्ही बनवू शकता पुन्हा NOSE, नोज, ठीक आहे. त्यानंतर ई पासून आपण इयर. आता तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये मी जे 4 शब्द लिहिलेले आहेत हे 4 नाउन आहेत, डॅम, मॅन, नोज, इयर. तर अशा पद्धतीने तुम्हाला जी इन्स्ट्रक्शन दिली आहे त्याच्यानुसारच त्याच्या एंडिंगच्या अल्फाबेट पासून नवीन शब्द तयार करायचा असतो. त्यानंतर बघा, डू ऍज डायरेक्टेड. काय म्हणते, अटेम्प्ट एनीवन, कोणतं हे करायचं आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू बी नोन ऍज. एक तुम्हाला अर्थपूर्ण एक वाक्य तयार करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एका फ्रेजचा वापर करायचा आहे. काय, टू बी नोन ऍज, म्हणजे त्या नावाने ओळखायचं, त्या नावाने ओळखला जाईल. मग याच्यावरचा आपण एक सेंटेन्स कसं बनवूया. आपण एक सहज बनवूया. न्यूटन वॉज टू बी काढूया आपण या ठिकाणी. टू बी नोन याचा अर्थ होतो नोन. न्यूटन वॉज नोन ॲज द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. अशा पद्धतीने तुम्ही त्या फ्रेजचा वापर काय करू शकता, वाक्यामध्ये करू शकता. किंवा ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. या ठिकाणी बघा काय करायचं आहे, क्लॉज एक वाढवायचा आहे. क्लॉज वाढवायचा आहे म्हणजे काय करायचं, तुम्हाला जे दिलेलं वाक्य आहे त्या दिलेल्या वाक्यामध्ये एक कोणता तरी शब्द आहे, त्या शब्दाबद्दल अधिकची माहिती द्या, म्हणजे तो क्लॉज वाढला. मग काय, दिस इज द स्कूल, ही ती शाळा आहे, ही एक शाळा आहे. काय, दिस इज द स्कूल, दिस इज द स्कूल, बरोबर आहे. याला क्लॉज जोडायचं कसं करायचं आपण, दिस इज द स्कूल, ऍडजेक्टिव्ह क्लॉज जोडायचा आपल्याला. बघा कसा, दिस इज द स्कूल, स्कूल बद्दल अधिकची माहिती द्यायची आपण. वेअर स्टुडंट्स लर्न इंग्लिश. आपण त्या वाक्याला बघा वाढवलं. दिस इज द स्कूल हे वाक्य होतं, त्याला आपण एक क्लॉज जोडला, वेअर द स्टुडंट्स लर्न इंग्लिश. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, क्लॉज दिलेल्या वाक्याला जोडून एक त्याचं लांब वाक्य तयार करू शकता. समोर जाऊया मित्रांनो. आता बघा मित्रांनो, त्यानंतरच्या पेजवर काय दिलेलं आहे,
अटेम्प्ट एनीवन ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द दिले आहेत. त्यांना एक तर तुम्हाला सुरुवातीला किंवा एंडिंगला, म्हणजे आपण असं म्हणू की सुरुवातीला एक तर शब्द लावायचा आहे किंवा एंडिंगला त्याच्या एका लेटर्सचा एक समूह लावायचा आहे, जेणेकरून त्याच्यापासून एक नवीन शब्द तयार होईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक तर ऍडवर्ब बनवायचा असतो किंवा त्याचा एक ऍडजेक्टिव्ह बनवायचा असतो. जसं केअर दिलेला आहे, मग केअर दिलेला आहे तर आपण काय करूया, केअरचा लिहू आपण केअरफुली लावूया आपण केअरफुली. झाला नवीन शब्द तयार. हेल्दी, हेल्दी हा शब्द आहे ना, मग आपण त्याला करूया अनहेल्दी, SEALTHY. बघा, तर अशा प्रकारे तुम्ही केअरफुलीला काय केलं, सफिक्स लावला. सफिक्स म्हणजे मागे येऊन जो लागतो. फुल्ली हा शब्द लावला. या ठिकाणी हेल्दीला काय केलं तुम्ही, एक प्रिफिक्स लावला UN. म्हणजे अशा प्रकारे सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून तुम्ही या प्रकारे काय करू शकता, नवीन शब्द बनवू शकता. याच्यामध्ये दुसरा काय विचारलाय, मेक अ मीनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. एक मीनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. केअर, शी केअर्स हर ब्रदर. बनलाय नवीन वाक्य. हेल्दी, हेल्दी साठी काय करू आपण, लिहू ही इज व्हेरी हेल्दी. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला त्या शब्दांपासून काय बनवायचं आहे, एक वाक्य बनवायचं आहे. कोणत्याही दोन पैकी एक तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी आपण ऍक्च्युअल मध्ये हे जे प्रश्न होते, हे प्रश्न आपण अकॉर्डिंग टू ग्रामर कॉन्टेक्स्ट सोडवलेले आहे. हे प्रश्न तुम्हाला यांच्यापैकी एकूण जे आलेले प्रश्न आहेत, तर 4 ते 5 पैकी तुम्ही 2 ते 3 जरी बरोबर प्रश्न सोडवले तरी तुमचे इंग्रजीमध्ये जे मार्क्स घेण्याचे चान्सेस आहेत ते वाढून जातील. आता समोर आपल्याला काय करायचं आहे, एक पॅसेज दिलेला आहे ऍक्च्युअल मध्ये, आणि त्या पॅसेजवर आधारित या ठिकाणी प्रश्न दिले आहेत. तर आपण आता ते प्रश्न बघूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक पहिला पॅसेज आपल्याला दिलेला आहे. अगोदर आपण पॅसेज थोडक्यात बघून घेऊया. However, what I saw from my window surprised me. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. अशा पद्धतीने हा एक पॅसेज दिलेला आहे. या पेशांच्या आधारावरच तुम्हाला आता काय करायचं आहे, काही जे प्रश्न विचारले आहेत त्यांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न विचारला त्यांनी, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेली जी वाक्य आहेत ती खरी आहेत ती खोटी आहेत ती तुम्हाला लिहायची आहे, ट्रू किंवा फॉल्स. पहिलं वाक्य विचारलं, मीना चूज बेगर ऍज अ रोल मॉडेल. या जर पॅसेजचा तुम्ही जर वाचन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे जे दिलेला जे वाक्य आहे हे अगदी खरं आहे, म्हणून आपण या ठिकाणी याला ट्रू लिहिणार आहोत. ठीक आहे. देअर वॉज ट्रॅफिक ऑन द रोड. रोडवर ट्रॅफिक होतं. या ठिकाणी तुम्हाला बघा एक वाक्य दिसत आहे, देअर वॉज नो ट्रॅफिक. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी हे जे वाक्य हे काय आहे, फॉल्स आहे. त्यानंतर बघा, द बेगर अँड द यंग गर्ल टॉट मीना हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ऍज इट वॉज. तुम्ही जर याला वाचलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी मीनाला बेगरने आणि त्याच्या नातीन जी होती त्याची एक गर्ल, तिने खरं लाईफ कसं जगायचं हे शिकवलं. तर तुम्हाला अगदी हे खरं असेल, म्हणून या ठिकाणी ते असेल ट्रू. आणि शेवटचं वाक्य आहे बघा, द बेगर अँड द यंग गर्ल वेर प्लेइंग ऑन द टेरेस. बेगर आणि ती यंग गर्ल ही टेरेसवर खेळत होते. नाही, हे अगोदर लिहिलंय बघा ऑन द रोड, आणि त्याच्यामुळे हे सुद्धा काय असेल या ठिकाणी फॉल्स असेल. तर ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स अशा पद्धतीने तुम्हाला या चारांचं उत्तर लिहिता येईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ऍज पर देअर सिक्वेन्स ऑफर्ड इन द पॅसेज. या पॅसेज मध्ये या ठिकाणी 4 घटना दिलेल्या आहेत. त्या घटना ज्या क्रमाने आल्या आहेत त्या क्रमाला नुसार तुम्हाला काय करायचं, या वाक्यांना लावायचं आहे. जसं या ठिकाणी बघा, पहिल्यांदा आपण लिहू. पहिल्यांदा या ठिकाणी जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला पहिलं वाक्य हे दिसेल, The beggar and the young girl were playing on the road. Were playing on the road. बघा, हा पहिलं वाक्य आहे, त्यामुळे याचा नंबर येईल पहिला. त्यानंतर the beggar and the young girl were totally dressed and totally happy. याचा नंबर येईल दुसरा. त्यानंतर तिसरा येईल, मीना felt ashamed of herself. त्यानंतर चौथा येईल या ठिकाणी, मीना changed her attitude towards life. जर तुम्ही हे पाहिलं तर हे बघा, they were totally dressed and happy. त्यानंतर पुन्हा समोर येईल, आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ, हे तिसरं वाक्य. आणि त्यानंतर बघा, आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. म्हणजेच या ठिकाणी यांचा क्रम असा असेल बघा, 4 3 1 2 अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, याचा क्रम लावायचा आहे. आता आपण समोर जाऊया. बघा, आता समोर आपल्याला आपणचे प्रश्न पाहायचे आहेत. काय म्हणते, मॅच द सायनोनिम्स. मॅच द सायनोनिम्स. सायनोनिम्स म्हणजे काय, जे या ठिकाणी ए आणि बी या 2 बॉक्स मध्ये तुम्हाला जे शब्द दिसत आहेत त्यामध्ये ते एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. तर हे समानार्थी शब्द काय करायचे आपल्याला बघायचं आहे.
जसं पॅराडाइज दिलेला आहे, पॅराडाइजचा अर्थ होतो या ठिकाणी हेवन, म्हणजे ऑप्शन येईल डी. त्यानंतर झेस्ट म्हणजे या ठिकाणी असते एन्थुजियाझम, म्हणजे ऑप्शन येईल ए. त्यानंतर ऍसेट म्हणजे काय, तर जीवनातील अमूल्यवान अशा गोष्टी, म्हणून आपण त्याला लिहू व्हॅल्युएबल थिंग्स, म्हणून ते ऑप्शन येईल बी. आणि ड्रेन्स्ड म्हणजे काय, कम्प्लिटली वेट, म्हणजे आपण त्याला म्हणतो ओलं, म्हणून या ठिकाणी ऑप्शन येईल सी. तर या ठिकाणी तुमचं जे उत्तर असायला पाहिजे डी ए बी सी अशा पद्धतीने. त्यानंतरचा प्रश्न बघा, डू ॲज डायरेक्टेड दे वर टोटली ड्रेन्स्ड अँड हॅपी. एक वाक्य दिलेलं आहे या ठिकाणी आणि तुम्हाला काय म्हणत आहे, यूज नॉट ओनली बट आल्सो. दिलेल्या वाक्यामध्ये नॉट ओनली बट आल्सोचा वापर करा. नॉट ओनली बट आल्सोचा वापर करताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पहिल्यांदा दोन वेगवेगळे भाग निवडायचे आहेत. पहिल्या भागापूर्वी नॉट ओनली लावायचं आहे आणि दुसऱ्या वेगळ्या भागापूर्वी बट आल्सो लावायचं आहे. असं करत असताना वाक्यामध्ये आलेले जे दोन शब्द जोडणारे शब्द असतात, जसं अँड बट यासारखे, त्यांना काढून टाकायचे असते. मग याच्या अलावा आपण हे वाक्य बनवूया, दे वेअर टोटली पहिला वेगळा शब्द आहे ड्रेन्स्ड, म्हणून याच्यापूर्वी लावू आपण नॉट ओनली. दे वेअर टोटली नॉट ओनली ड्रेन्स्ड. या ठिकाणी बघा अँड आहे, मग या अँडला आपल्याला काढायचं आहे. याच्या ऐवजी आपण लावूया बट आल्सो हॅपी, म्हणजे ते आपलं वाक्य झालं, दे वेअर टोटली नॉट ओनली ड्रेन्स्ड बट आल्सो हॅपी. समोर जाऊया, The beggar and the young girl were playing on the road. काय म्हणते, rewrite it in present continuous tense. बघा वाक्य बिलकुल सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये टाकायचं आहे. पहिल्यांदा पाहूया की वाक्याचा टेन्स कोणता आहे. The beggar and the young girl were playing. Were playing म्हणजे was were plus V1 plus ing, म्हणजे हा पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. आपल्याला त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये घालायचं आहे. मग एक स्लाइड चेंज करायचं आहे फक्त या ठिकाणी. बघा वेअर काढायचं आहे तुम्हाला आणि याच्या ऐवजी फक्त तुम्हाला लावायचं आहे आर, म्हणजेच ते आपलं वाक्य होईल, द बेगर अँड द यंग गर्ल आर प्लेइंग ऑन द रोड. अगदी सोपं असते मित्रांनो यामध्ये येणारं ग्रामर, फक्त आपण कन्फ्युज होतो त्याच्यामुळेच आपल्याला ते कठीण वाटते. म्हणून या ठिकाणी आलं, द बेगर अँड द यंग गर्ल आर प्लेइंग ऑन द रोड. त्यानंतर बघा पर्सनल रिस्पॉन्सचा एक क्वेश्चन विचारला आहे, हु इज युअर रोल मॉडेल अँड व्हाय. तुमच्या जीवनामध्ये तुमचे रोल मॉडेल कोण आहे आणि का बरं आहे. या ठिकाणी तुम्हाला 5 ते 6 ओळीमध्ये काय करायचे आहे, याचं उत्तर लिहायचं आहे. मग हे कसं लिहू आपण, बघा जसं मी या ठिकाणी लिहिणार, हा अल्बर्ट आइन्स्टाइन is my role model. कोणाचंही नाव घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती असेल थोडीफार. अल्बर्ट आइन्स्टाइन is my role model because I am very attracted towards the discoveries those he made in his life. So I just want to be like him in my life. तर अशा पद्धतीने आपण याचं पर्सनल रिस्पॉन्स आन्सर लिहू शकतो की हु इज युअर रोल मॉडेल अँड व्हाय. तर आपण काय लिहिलं की अल्बर्ट आइन्स्टाइन इज माय रोल मॉडेल बिकॉज आय एम व्हेरी अट्रॅक्टेड टुवर्ड्स द डिस्कवरीज दोज ही मेड इन हिज लाईफ, सो आय जस्ट वांट टू बी लाईक हिम इन माय लाईफ. आपण आता याच्यामध्ये समोर बघूया, एक समोर दुसरा पॅसेज दिलेला आहे, त्या पॅसेजचे आपण प्रश्न उत्तर बघूया. तर बघा आता या ठिकाणी समोरचा पॅसेज दिलेला आहे, त्यामध्ये बघा रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. या ठिकाणी तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे, त्यावर पहिला प्रश्न विचारला आहे कंप्लीट द सेंटेन्स. बघा इज अ वॉक इन द डार्क, तर तुम्हाला दिसत असेल
सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, म्हणून या ठिकाणी आपण लिहूया सक्सेस. त्यानंतर वी कांट गेट एनीथिंग आउट, वी कांट गेट एनीथिंग आउट, याचं उत्तर पहा, वी कांट गेट एनीथिंग आउट इफ वी डोंट पुट एनीथिंग इन, अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. लाईफ इज समथिंग लाईक, या ठिकाणी असेल लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आणि शेवटचा आहे वी नो हाऊ टू गो अबाउट इट, आपल्याला त्याबद्दल माहित असते की कशाबद्दल जायचं आहे. बघा वी नो हाऊ टू गो अबाउट इट, याचं उत्तर आहे टू रिड्यूस वेट. तर अशा पद्धतीने अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कोणताही पॅसेज तुम्हाला सोडवण्याच्या पूर्वी अगोदर एक मिनिट त्याला वाचून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्यातील प्रश्न उत्तर सोडवायला सोपं जाते किंवा शोधायला सोपं जाते. समोर बघा कंप्लीट द वे, कारण ते व्हॅल्युएबल्स दॅट स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एन्करेजेस, यांची उत्तरे पॅसेज मध्येच आहेत, तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. बघा व्हॅल्युएबल्स दॅट स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एन्करेजेस, जर तुम्ही याला बघितलं तर यामध्ये तुम्हाला बघा दिसून येईल दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एन्करेज अस. तर कोण आहेत हे? विजन्स, विशेस, इंटेन्शन्स, ड्रीम्स, म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो विजन्स, विशेस, इंटेन्शन्स आणि ड्रीम्स. तर हे त्याचं उत्तर आपण या ठिकाणी लिहू शकतो. या ठिकाणी विचारले गेलेले प्रश्न अगदी सोपे असतात, आपण फक्त कन्फ्यूज होतो. आपण कन्फ्यूज न होता जर थंड डोक्याने विचार करून जर ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर एकही प्रश्न आपला चुकण्याची कोणतीही शक्यता नाही. आपण आता पुढे जाऊया. बघा समोरच्या पेजवर काय दिलेले आहे, राईट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. तुम्हाला दिलेल्या शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द निवडून लिहायचे आहेत. जसं या ठिकाणी रॉंग आहे, तुम्हाला पॅसेज दिसत असेल की रॉंगच्या विरुद्ध असतो राईट. डिक्रीजच्या विरुद्ध आपण पॅसेज मध्ये पाहू शकतो, तुम्हाला दिसून येत असेल इन्क्रीज. त्यानंतर डिस्करेजच्या विरुद्ध करेज, COURAGE करेज. आणि लाईटच्या विरुद्ध दिसत असेल तुम्हाला डार्क, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क, तुम्ही पाहिलं असेल. तर हे शब्द आपण याची अँटोनिम्स म्हणून पॅसेज म्हणून लिहू शकतो. त्यानंतर बघा ग्रामरचा प्रश्न आहे, डू ऍज डायरेक्टेड. वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, काय म्हणते अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. बघा अगदी सोपा आहे पण तुम्हाला कन्फ्युजन होणार, कसं अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. मग इन्फिनिटिव्ह काय असतो तर इन्फिनिटिव्ह समजून घ्यायचा आहे. इन्फिनिटिव्ह काय म्हणतो आपण, टू लागून असलेला वर्ब, म्हणजे 2 + V1 असं जर तुम्हाला त्या दिलेल्या वाक्यामध्ये दिसत असेल तर तो असेल तुमचा इन्फिनिटिव्ह. V5 म्हणतो आपण त्याला. तर या ठिकाणी तुम्हाला टू ब्रिंग दिसत आहे, म्हणजे याला आपण अंडरलाईन करू, वी नीड टू ब्रिंग द लाईफ इमेजेस. टू ब्रिंग हा या ठिकाणी काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. त्यानंतर द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग मी म्हणतोय की क्वेश्चन टॅग फक्त पहिल्या 2 शब्दांवरून आपल्याला करता येते. कसं बघा, द नेक्स्ट स्टेप शुड, बघा द नेक्स्ट स्टेप शुड आहे, या ठिकाणी शुड हा पॉझिटिव्ह आहे म्हणून या ठिकाणी त्याचं येईल शुडंट. आणि तो ऑक्झिलरी वर्ब आहे. ऑक्झिलरी वर्ब नसता तर आपण मेन वर्ब म्हणून तो फॉर्म बाहेर काढला असता, पण या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब आहे शुड, तो पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण त्याला सरळ बनवलं शुडंट. आणि द नेक्स्ट स्टेप ही या ठिकाणी ना तो पुल्लिंगी आहे किंवा ना तो स्त्रीलिंगी आहे म्हणून आपण त्याला इट वापरू, शुडंट इट क्वेश्चन मार्क. बघा ऑप्शन 3 हे या ठिकाणी काय असेल, याचा क्वेश्चन टॅग असेल. पहिल्या 2 शब्दावरूनच आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असतो, बाकीचं जे वाक्य असते त्याला काही अर्थ नाही. त्यानंतर बघा पर्सनल रिस्पॉन्स अँड क्वेश्चन. राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन. एखादा जो सक्सेसफुल पर्सन आहे ज्याने जीवनामध्ये काहीतरी मिळवलेलं आहे तर त्याची अशा 4 महत्त्वाच्या क्वालिटीज लिहा. त्या कोणत्या लिहू शकतो, याचं जर तुम्हाला याच्यामध्ये जर काही भेटलं नाही, आपण ज्याला म्हणतो क्ल्यू भेटला नाही, तर तुम्ही सरळ समजून घ्यायचं की आपण जे SMART स्मार्ट गोल म्हणून जे शिकलेले आहोत या पॅसेज मध्ये त्याच 4 क्वालिटीज तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. जसं या ठिकाणी पहिला आपण लिहू, त्याच्यामध्ये पहिली क्वालिटी कोणती असेल, हार्ड वर्किंग आहे की नाही. सचिन तेंडुलकर is very hard working. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दुसरी क्वालिटी लिहू शकतो, humble. He is very humble. त्यानंतर तिसरी आपण लिहू शकतो एखादी जशी पॉझिटिव्ह.
पॉझिटिव्ह. ही इज ऑलवेज पॉझिटिव्ह अबाउट हिज व्ह्यूज. आणि एक चौथा आपण फोर साइडर लिहू शकतो. FORESIGHTER फोर साइडर म्हणजे दूरदृष्टी असणारा. ही हॅज अ स्ट्रॉंग फोरसाइट. ही हॅज अ स्ट्रॉंग फोरसाइट. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या दृष्टीने जो कोणी एखादा सक्सेसफुल पर्सन असेल तर त्याच्या 4 किंवा तुम्हाला आवडणाऱ्या क्वालिटीज यामध्ये लिहू शकता. अशा प्रकारे आपण हे पर्सनल रिस्पॉन्स लिहू शकतो. आता आपण समोर जाऊया. बघा आता समोर आपल्याला काय करायचं आहे, आपण दुसऱ्या सेक्शन कडे आलो. सेक्शन 3 पोएट्री सेक्शन. बरोबर आहे. काय म्हणते, याने तुम्हाला एक पोएम दिलेली आहे. त्या पोएमच्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे, जोड्या लावायच्या आहेत. जसं वी शुड नॉट अँग्री, तर तुम्हाला पोएम मध्ये दिसली असेल वी शुड नॉट अँग्री. याचं उत्तर आपण लिहू शकतो when others blame us. दुसरे जेव्हा आपल्याला काय करतात, आपल्याला दोष देतात. we should consider views and thoughts of others. दुसऱ्यांच्या विचारांचं आपण काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे किंवा ते ऐकून घेतले पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर येईल सी. we should treat two imposters, म्हणजे जय आणि पराजय हे दोन इम्पोस्टर्स या ठिकाणी सांगितले आहेत. त्यांना आपण कसं ट्रीट केली पाहिजे, जस्ट द सेम. म्हणून या ठिकाणी ऑप्शन येईल डी. आणि शेवटचा आहे वी शुड ट्रस्ट अवरसेल्फ व्हेन अदर्स डाउट अस. जेव्हा दुसरे लोक तुमच्यावर काय करतात, शंका घेतात, त्यावेळी तुमच्यावर विश्वास असायला पाहिजे. तर आपण हे 4 बघितले. आता आपण समोरचा प्रश्न बघूया. बघा या ठिकाणी समोरचा प्रश्न काय विचारलेला आहे, तर या ठिकाणी म्हणतोय की राईट एनी 4 ऍडवाइसेस दॅट द पोएट हॅज गिवन इन स्टांजा नंबर 1. हा जो पहिला स्टांजा, या पहिल्या स्टांजा मध्ये या ठिकाणी पोएटने तुम्हाला 4 सल्ले दिले आहेत, ऍडवाइस दिले आहेत. ते कोणते ते तुम्हाला लिहायचं आहे. मग आपण याच्यामध्ये लिहू. पहिला काय म्हणते, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुजिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. याला आपण साध्या पद्धतीने काय लिहू, यू शुड कीप calm when others blame on you. एक झालं. दुसरा आपण लिहू शकतो याच्यामध्ये, you can trust yourself when all men doubt you. You should have trust in you. दुसरा. तिसरा आपण लिहू शकतो त्यानंतर, if you can wait and not be tired by waiting. हा याला आपण लिहू शकतो you should have the patience. धीर असायला पाहिजे तुम्हाला. you should have the patience. आणि एक चौथा आपण लिहू शकतो याच्यामध्ये, don't give way to hating. don't look too good not too wise. हा you should not make others feel to hate you. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या स्टांजा मधून या ठिकाणी पोएटने आपल्याला कोणते 4 सल्ले दिले आहेत ते 4 सल्ले आपण यामध्ये लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न काय आहे, ऍड युअर ओन रायमिंग वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर्स. या ठिकाणी 2 पेअर्स दिले आहेत, 2 पेअर्स दिले आहेत. तुम्हाला तुमच्या मताने त्या ठिकाणी एक शब्द लिहायचा आहे. जसं लाईज वाईज, याला आपण एक तिसरा शब्द ऍड करू शकतो, साईज, SIZE, साईज. त्यानंतर एम सेम, यामध्ये आपण एक शब्द ऍड करू शकतो, नेम, NAME, म्हणजे लाईज वाईज साईज. आणि या ठिकाणी एम सेम आणि नेम. त्यानंतरचा आहे बघा अप्रिशिएशन ऑफ द पोएम. आपण आता समोर बघूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, अप्रिशिएशन ऑफ द पोएम. मग तुम्हाला काय करायचं असते, एक पोएम दिलेली असते आणि त्या पोएमला अशा पद्धतीने टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम ऑर सेंट्रल आयडिया, या पद्धतीने तिचं तुम्हाला विश्लेषण लिहायचं असते. सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं असते टायटल. मग आपण टायटल काय लिहिणार आहोत, या ठिकाणी इथं दिलेलं आहे बघा. हा म्हणून आपण लिहू यू स्टार्ट डाइंग स्लोली. बरोबर. त्यानंतर काय म्हणताय, नेम ऑफ द पोएट. नेम ऑफ द पोएट तुम्हाला माहित असेल की या पोएमचे लेखक कोण आहेत, कवी पॅब्लो नेरुडा.
पॅब्लो नेरुडा. तुम्हाला हे समोर लिहायचं आहे अगोदर टायटल, त्यानंतर नेम ऑफ द पोएट आणि नंतर हे समोर लिहायचं आहे. मी या ठिकाणी जागा बंद असल्यामुळे हे सरळ सरळ लिहित आहे. त्यानंतर राईम स्कीम, या ठिकाणी तुम्ही राईम स्कीम पाहता काय दिसते, ट्रॅव्हल, रीड, लाईफ, युअरसेल्फ, स्लोली. तुम्हाला या ठिकाणी कोणते तरी शब्द एकमेकांशी राईम होताना दिसत आहेत का? नाही. मग असं जर दिसत नसेल तर तेवढी मोठी राईम स्कीम सांगायची नाही. ए बी सी डी ई असं लिहायचं आपण, ए बी सी डी ई असं लिहायचं नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला राईम स्कीम सरळ सरळ लिहायचं आहे, इट्स अ फ्री वर्स. तो काय आहे? फ्री वर्स आहे. फ्री वर्स असलेली पोएम आहे जिच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे रायमिंग वर्ड्स किंवा राईम स्कीम नाही. त्यानंतर बघा फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच एवढ्या मोठ्या पोएम मध्ये अनेक असतील, पण आपण काय करायचं, एखादा तरी फिगर ऑफ स्पीच कोणत्या तरी जर लाईन मध्ये तुम्हाला दिसून येत असेल तर तो लिहायचा. या ठिकाणी बघा, बघा लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. या ठिकाणी बघा टी रिपीट होत आहे. बघा टी म्हणून ती लाईन लिहायची आपण. इफ यू listen to the sounds of life आणि समोर लिहायचं. आता या ठिकाणी काय होत आहे, टी रिपीट होत आहे म्हणून आपण याला काय लिहू, अलिटरेशन. काय असेल, अलिटरेशन. कारण या ठिकाणी जे अल्फाबेट्स आहेत ते काय होत आहेत, एकाच लाईन मध्ये रिपीट होत आहे. त्यानंतर विचारलं आहे थीम ऑर सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया किंवा थीम हे समोर लिहून टाकायचं, सेंट्रल आयडिया ऑफ देम. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे, द सेंट्रल आयडिया ऑफ धिस पोएम इज that we should stick to our good things or morals when the things around us are adverse about us. बघा हे काय लिहिलं आहे मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. या ठिकाणी सेंट्रल आयडिया या पॉइंटची अशी आहे की आपण आपल्या चांगल्या गोष्टी आणि आपली जी नैतिक मूल्ये आहेत त्यांना आपण नेहमी त्यांच्याशी टिकून राहायचं. जेव्हा केव्हा परिस्थिती ही तुमच्या विरुद्ध किंवा तुमच्या अगेन्स्ट असते, अशा वेळी तुम्ही तुमचे व्हॅल्यूज आणि तुमचे मोरल्स काय करणे आवश्यक आहे, स्वतः जपून ठेवणे आवश्यक आहे. तर हा आहे या पोएमचा अप्रिशिएशन, ज्याच्यामध्ये आपण लिहिलं पहिल्यांदा टायटल, यू स्टार्ट डाइंग स्लोली, त्यानंतर त्याचे पोएट लिहिले पॅब्लो नेरुडा, त्यानंतर आपण त्याची रायमिंग स्कीम लिहिली, रायमिंग स्कीम नव्हती म्हणून आपण लिहिलं त्याला फ्री वर्स. त्यानंतर यामध्ये जो आलेला फिगर ऑफ स्पीच आहे आपण एक पोएमची एक लाईन लिहिली आणि लिहिलं की तो अलिटरेशन आहे. आणि शेवटी मग आपण त्याची सेंट्रल आयडिया दिली. तर सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज दॅट, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, अप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहायचं आहे. चला आपण आता समोर जाऊया. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी जो तुम्हाला जो दुसरा हा पॅसेज दिलेला आहे हा एक काय आहे, आपण ज्याला काय म्हणतो, नॉन टेक्स्टुअल पॅसेज आहे. म्हणजे हा तुम्हाला बाहेरून दिलेला एक पॅसेज आहे. यामध्ये जो पॅसेज आहे तो पहिल्यांदा तुम्ही वाचून काढला. त्यानंतर तुम्हाला यामध्ये पहिला प्रश्न पाहायचा आहे, फिल इन द ब्लँक्स. जयपूर वॉज फाउंडेड बाय. जयपूर वॉज फाउंडेड बाय. जर तुम्ही याला चांगल्या प्रकारे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. बघा कुठेतरी असेल, was founded in 1727 by सवाई जयसिंग. बघा या ठिकाणी सवाई जयसिंग हे तुमचं उत्तर असेल. त्यानंतर समोर बघा, इज द फर्स्ट इंडियन हेरिटेज सिटी. याचे उत्तर तुम्हाला असेल कुठेतरी. बघा, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट लिस्ट बिकमिंग द सेकंड सिटी ऑफ द कंट्री आफ्टर अहमदाबाद. आफ्टर अहमदाबाद म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक अहमदाबाद पहिली सिटी. डिक्लेअर जयपूर ॲज द वर्ल्ड हेरिटेज सिटी. यांनी जयपूरला वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणून काय केलं, डिक्लेअर केलं. कोणी डिक्लेअर केलं, बाय युनेस्को. म्हणून या ठिकाणी हे तुमचं युनेस्को. जयपूर इज इन कोणत्या स्टेट मध्ये आहे. आता हे जर तुम्ही याच्यातूनही पाहिलं तरी तुम्हाला समजेल किंवा तुम्हाला साधारणपणे माहित असेल की जयपूर हे राजस्थान स्टेट मध्ये आहे.
म्हणून या ठिकाणी येईल तुमचं राजस्थान. तर आपण आता याचा समोरचे प्रश्न बघूया. तर बघा मित्रांनो समोर यामध्ये दुसरा प्रश्न काय विचारलाय, व्हॉट डज युनेस्को सीक टू, व्हॉट इज इट कन्सिडर्ड टू बी. याचं उत्तर तुम्ही जर यामध्ये पाहिलं तर तुम्हाला समोर सरळ सरळ दिसले ते शेवटचा पॅराग्राफ पहा. UNESCO seeks to encourage the identification and protection and prevention of cultural and natural heritage around the world. बरोबर. आणि समोर उत्तर व्हॉट इज इट कन्सिडर्ड टू बी, वर्ल्ड कन्सिडर्ड टू बी आउटस्टँडिंग व्हॅल्यू ऑफ ह्युमॅनिटी. बघा इथल्या इथंच त्याची उत्तर आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे अकॉर्डिंग टू पॅसेज लेवल त्यांना शोधायचं आहे. त्यानंतर फाइंड एनी 4 ऍडजेक्टिव्हज फ्रॉम द पॅसेज. नाउन बद्दल अधिकची माहिती देणारे शब्द म्हणजे काय असतात, ऍडजेक्टिव्ह असतात. मग असे 4 ऍडजेक्टिव्ह आपण काय करू शकतो बघा. जसं एक्झाम्पल आहे, हा एक्झाम्पल कोणता एक्झाम्पल, अर्बन एक्झाम्पल. म्हणून आपण या ठिकाणी अर्बन एक्झाम्पल असं लिहू. ठीक आहे, एक झाला. त्यानंतर कल्चर, कोणतं कल्चर, व्हायब्रंट कल्चर, व्हायब्रंट कल्चर. त्यानंतर एखादा कोणतं अजून हेरिटेज, कोणतं हेरिटेज, वर्ल्ड हेरिटेज. नाउन बद्दल अधिकची माहिती देणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह असतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर एखादा पुन्हा शब्द क्राफ्टमॅनशिप हा नाउन आहे, याच्याबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द आर्किटेक्चरल, आर्किटेक्चरल समजते, क्राफ्टमॅनशिप अशा प्रकारे लिहायचं. तर अशा प्रकारे आपण फाइंड एनी 4 ऍडजेक्टिव्ह फ्रॉम द पॅसेज आपण हे 4 ऍडजेक्टिव्ह लिहू शकतो. त्यानंतर बघा डू ॲज डायरेक्टेड. आपल्याला बघायचे आता डू ॲज डायरेक्टेड म्हणजे जसं दिलाय तसं लिहा. जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जयसिंग सेकंड. या ठिकाणी तुम्ही जर बरोबर याचं अवलोकन केलं तर हा व्हॉइसचा प्रकार आहे आणि या ठिकाणी बाय हा शब्द आहे आणि टू बी फॉर्म नंतर V3 आहे म्हणजे हा पॅसिव्ह व्हॉइस आहे. आपल्याला या 4 ऑप्शन्स मधून काय करायचं आहे, जो करेक्ट ऑप्शन आहे तो आपल्याला शोधायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की व्हॉइस आहे पॅसिव्ह व्हॉइस, तर मग तो कोणत्या टेन्सचा व्हॉइस आहे. मग वॉज आला म्हणजे पास्ट टेन्स आहे, वॉज फाउंडेड आहे म्हणजे डायरेक्ट टू बी फॉर्म नंतर V3 फॉर्म आलेला आहे म्हणजे हा सिंपल टेन्सचा पास्ट टेन्स आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा पास्ट टेन्स आहे. मग आपल्याला हे बघायचं आहे की सिंपल पास्ट टेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा कन्स्ट्रक्शन काय असते, S प्लस V2 प्लस O. म्हणजे आपल्याला या ठिकाणी S प्लस V2 प्लस O अशा कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, वाक्याला पाहायचं आहे. मग इथं सवाई जयसिंग इज फाइंडिंग जयपूर हे नाही येणार. सवाई जयसिंग फाउंड जयपूर हे एक आहे. सवाई जयसिंग सेकंड फाइंड जयपूर, सवाई जयसिंग सेकंड फाइंड्स जयपूर. फाइंड्स ते नर्स नाही कारण या ठिकाणी वॉज आहे. बरोबर आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एकच त्याचं उत्तर दिसत आहे, सवाई जयसिंग सेकंड फाउंड जयपूर म्हणजे ऑप्शन डी हे त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस होईल. त्यानंतर इंडिया हॅड प्रपोज्ड द नॉमिनेशन फॉर जयपूर. काय म्हणते, फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज एन आन्सर. जो या ठिकाणी अंडरलाइन केलेला पार्ट आहे त्याचं आन्सर येईल असा एक WH क्वेश्चन तुम्हाला तयार करायचा आहे. बघा या ठिकाणी वर्बच्या नंतर आलेला एक तो अंडरलाइन वर्ड आहे किंवा फ्रेज आहे. मग समजून जायचं की वर्बच्या नंतर जर अंडरलाइन पार्ट येत असेल तर त्याला सरळ सरळ हु किंवा व्हॉटने प्रश्न विचारायचा. इंडिया हॅड प्रपोज व्हॉट, त्याचं उत्तर आलं नॉमिनेशन फॉर जयपूर. म्हणून आपण याचा WH क्वेश्चन बनवू. व्हॉट आणायचा, हॅड इंडिया, व्हॉट हॅड इंडिया प्रपोज्ड आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, WH क्वेश्चन बनवायचा आहे. व्हॉट हॅड इंडिया प्रपोज्ड. कारण जेव्हा एखादा अंडरलाइन पार्ट वर्बच्या नंतर येतो तेव्हा त्याला व्हॉटने प्रश्न विचारायचे जनरली आणि जेव्हा तो पूर्वी येतो तेव्हा त्याला हुने प्रश्न विचारायचा. ठीक आहे. पर्सनल स्टॉक प्रश्न काय म्हणते, डू यू लाईक टू व्हिजिट हिस्टॉरिकल प्लेसेस. व्हाय. तुम्हाला इतिहासकालीन किंवा ऐतिहासिक जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी भेट देणे आवडते का. व्हाय, का बरं. तर आपण याचं उत्तर सरळ सरळ लिहू शकतो. बघा, यस आय लाईक टू विजिट हिस्टॉरिकल प्लेसेस. आता व्हाय म्हटल्यावर आपण बिकॉज लिहूया, BECAUSE, बिकॉज दे
tells us about our past history and about our rich cultures. बघा अशा साध्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता की मला हिस्टॉरिक प्लेसेसला भेटी देणे आवडते. का भेटी देणे आवडते? कारण ते आपल्याला काय करतात, आपल्या पास्ट म्हणजे मागील इतिहासाबद्दलची आणि आपल्या समृद्ध अशा संस्कृतीबद्दलची काय करत असतात, आपल्याला माहिती देत असतात. म्हणून मला हिस्टॉरिकल प्लेसेसला भेट देणे आवडते. अशा पद्धतीने तुम्ही हा काय करू शकता, एक पर्सनल रिस्पॉन्स टाइप जो क्वेश्चन आहे तो सोडवू शकता. चला आपण आता समोर जाऊया. तर बघा या ठिकाणी समोर काय म्हणतोय, समरी रायटिंग करायची आहे तुम्हाला. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A. क्वेश्चन नंबर 4A मध्ये जो पॅसेज दिलेला आहे तो वाचायचा आहे. and write a summary of it. Suggest a suitable title to the summary. तुम्हाला या दिलेल्या पॅसेजची एक समरी लिहायची आहे. समरी लेखन म्हणजे काय करणे, दिलेल्या पॅसेज मध्ये फक्त 2 ते 3 किंवा 4 ओळीमध्ये तुम्हाला या पॅसेजचा पूर्ण सार काय करायचा आहे, स्वतःच्या शब्दात सांगायचा आहे आणि त्याला टायटल द्यायचं आहे. ठीक आहे. तर मग आपण आता हे वाचलं आणि वाचून आपण त्याला लिहूया. याची समरी कशी लिहायची बघा, 3 ते 4 ओळीमध्ये लिहायची आहे समरी. मग आपण पहिल्यांदा पॅराग्राफ पाहून घेऊया. काय म्हणते, पिंक सिटी जयपूर डिक्लेअर्ड ॲज द वर्ल्ड हेरिटेज सिटी बाय युनेस्को. द डिसिजन वाज टेकन ॲट द 43rd सेशन ऑफ द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी इन द हिस्ट्री ऑफ सिटी ऑफ बाकू अल्जेरियन फ्रॉम जून 30 जून टू जुलै 10. अशा पद्धतीने याची एक आहे, द वर्ल्ड सिटी ऑफ जयपूर नोन फॉर इट्स एग्रीकल्चर लिगसी वायब्रेंट इन अशा मध्ये लिहू. हा मग आपण काय करूया ठिकाणी याची समरी का कशी लिहू आपण. पिंक city of Jaipur is declared as the World Heritage by UNESCO due to its indigenous city planning and urban example अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला पहिल्या लाईन मध्ये लिहायचं. पिंक सिटी ऑफ जयपूर इज डिक्लेअर्ड ॲज द वर्ल्ड हेरिटेज बाय युनेस्को ड्यू टू इट्स इंडिजिनियस सिटी प्लॅनिंग अँड अर्बन एक्झाम्पल. हे झालं एवढे याचं. ठीक आहे. त्यानंतर आपण लिहू शकतो, युनेस्को makes such decisions on its throughout survey over the world sites. बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं त्याची समरी रायटिंग करायची. तर बघा, पिंक सिटी ऑफ जयपूर इज डिक्लेअर्ड ॲज द वर्ल्ड हेरिटेज बाय युनेस्को ड्यू टू इट्स इंडिजिनियस सिटी प्लॅनिंग अँड अर्बन एक्झाम्पल. तर यामुळे ही सिटी काय केली जाते, युनेस्को द्वारे वर्ल्ड हेरिटेज सिटी म्हणून काय केली आहे, घोषित केलेली आहे. युनेस्को मेक्स सच डिसिजन्स ऑन इट्स थ्रूआउट सर्वे ओव्हर द वर्ल्ड साइट्स. वर्ल्ड साइट्सचे जे थ्रूआउट ओव्हरऑल जे सर्वे केले जाते त्याच्या आधारावरच युनेस्को अशा साइट्सची काय करते, निवड करीत असते. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, याची समरी लिहू शकतो. आता याच्या समोरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रायटिंग स्किल. ते आपण विस्ताराने कशा पद्धतीने लिहू शकतो ते मी आपल्याला सांगतो. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला बाजूला सेक्शन बी म्हणजेच हा असतो रायटिंग स्किल. इंग्रजीच्या क्वेश्चन पेपर मध्ये सेक्शन 3 म्हणजे सेक्शन 5 हा असतो रायटिंग स्किल. यामध्ये टोटल मार्क्स असतात 20
आणि यामधला जो पहिला क्वेश्चन असतो तो असतो क्वेश्चन नंबर 5A. क्वेश्चन नंबर 5A ज्याच्यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग करायचं असते. मग यामध्ये लेटर रायटिंग करण्याचं किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. एक टॉपिक दिलेला असतो आणि पर्टिक्युलर त्या दिलेल्या टॉपिकवर तुम्हाला एक इन्फॉर्मल किंवा एक फॉर्मल, बघा हे ऑल असतात, एक इन्फॉर्मल किंवा एक फॉर्मल अशा पद्धतीने कोणतंही एक पत्र दिलेल्या माहितीच्या आधारावर लिहिता येईल. यामध्ये आपण समजून घेऊया. काय म्हणते? इमॅजिन यू आर आनंदी और आनंद रवि जाधव फ्रॉम रूम नंबर D470, Shriram Nagar, Panchavati, Nashik. You have read the following advertisement regarding no plastic campaign. Now attempt any one letter from the following. या ठिकाणी एक पर्टिक्युलर नाव आणि त्याचा ऍड्रेस दिलेला आहे आणि म्हटलं आहे की तुम्ही ही ऍडव्हर्टाइजमेंट वाचलेली आहे जिचं नाव होतं नो प्लास्टिक कॅम्पेन. आता याच्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे? दिलेल्या खाली असलेल्या 2 टॉपिक पैकी एक लेटर तुम्हाला लिहायचं आहे. या ठिकाणी दिलेली माहिती आहे बघा, से नो टू प्लास्टिक अशा पद्धतीचे एक रोटरी क्लब ऑफ नाशिक यांनी एक कॅम्पेन चालवलेला आहे जे 4 एप्रिल 2020 ला होणार आहे सकाळी 9 वाजता. मग याच्यामध्ये त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की प्लास्टिकचे इफेक्ट्स कोणते असतात. प्लास्टिक टेक्स 100 years टू डिकम्पोज, प्लास्टिक हार्म्स मराइन लाईफ, प्लास्टिक डिस्टर्ब्स इकोसिस्टम किंवा कॉजेस फ्लड. तर अशा पद्धतीचे पॉइंट्स दिले आहेत. आपण याच्यामध्ये आता पहिला लेटर पाहूया. राइट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हाइटिंग हर और हिम टू पार्टिसिपेट इन द नो प्लास्टिक कॅम्पेन युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द ऍडव्हर्टाइजमेंट. दिलेल्या माहितीच्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या फ्रेंडला काय करायचंय? पत्र लिहायचं आहे ज्याला तुम्हाला या प्लास्टिक कॅम्पेन साठी पार्टिसिपेट करण्यासाठी त्याला इन्व्हाइट करायचं आहे. तर या पॉइंट्सचा आपल्याला आधार घ्यायचा आहे. अगोदर आपण हे इन्फॉर्मल लेटर लिहिण्याचा प्रयत्न करू, नंतर मी तुम्हाला फॉर्मल लेटर कसं लिहायचं त्याच्याबद्दलची एक थोडीशी आयडिया पण देणार आहे. ठीक आहे मित्रांनो? तर बघा आपण पहिल्यांदा इन्फॉर्मल लेटर लिहूया. तर बघा मित्रांनो, कोणत्याही नवीन फॉर्मॅट नुसार आता फॉर्मल असो किंवा इन्फॉर्मल असो त्या लेटरची सुरुवात आपल्याला डाव्या बाजूच्या मार्जिननेच करायची आहे. यामध्ये तुम्हाला आपला ऍड्रेस, ज्याला आपल्याला पत्र पाठवायचे आहे त्याचा ऍड्रेस किंवा त्याचे सॅल्युटेशन, इव्हन एंडिंगला येणारी तुमची सिग्नेचर सुद्धा ही सर्व डाव्या बाजूलाच मार्जिनला लागू करायचं आहे. नवीन नियमानुसार उजव्या बाजूला तुम्हाला अशा पद्धतीचं कोणतंही काम करायचं नाही. म्हणून आपण या ठिकाणी सरळ सरळ आता लिहूया. बघा इथे दिलेलंच आहे यू आर आनंदी आर आनंदी. आपण या ठिकाणी आनंदावर असं समजू, आपण लिहिणार आहोत आनंद रवि जाधव. आनंद रवि जाधव, रूम नंबर D470, श्री राम नगर, पंचवटी नाशिक. पंचवटी नाशिक. मग आपण पिनकोड देणार आहोत. पिनकोड हे जर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं नसले आणि जर तुम्हाला लिहायचं असेल तर ते जनरली 6 अंकी असते समजून घ्यायचं आणि त्याच्या सुरुवाती असते ती 4 अंकी. तर अशा प्रकारे आपण काय केलं? डाव्या बाजूला मार्जिनला लागून जो ऍड्रेस आहे आपल्याला पाठवणाऱ्याचा तो ऍड्रेस लिहिला. आता काय करायचं आहे? फ्रेंडला पाठवायचं आहे. फ्रेंडला जनरली पत्र पाठवत असताना आपल्याला एकच सॅल्युटेशन वापरायचं असते, फ्रेंड्स किंवा रिलेटिव्स, कारण हे इन्फॉर्मल लेटर आहे. यामध्ये तुम्हाला डिअर वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? डिअर. म्हणून आपण सुरुवात करूया. इथे डिअर फ्रेंड, डिअर फ्रेंड नंतर कॉमा. इथे तुम्ही डिअर फ्रेंड आपल्या फ्रेंडचे नाव लिहू शकता किंवा नुसतं डिअर फ्रेंड जरी लिहिलं तरी तुम्हाला चालेल. आता आपल्याला काय करायचं आहे? यासाठी त्याला इन्व्हाइट करायचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? त्याची काळजी घ्यायची आहे, त्याला विचारायचं आहे. म्हणून आपण लिहू या कॉमाच्या खाली लिहूया बघा, हाऊ आर you question mark I hope you are fine. I hope you are fine. बघा कसा आहेस अशा तू ठीक असतील. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. I have
return this letter to invite you on the no plastic campaign. On the no plastic campaign. बघा इथे वर इन्फॉर्मेशन दिली आहे. Which is organized by the Rotary Club of Nashik. Which is organized by the Rotary Club of नाशिक. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, सुरुवात करायची आहे. आपल्याला इथं थोडासा डाटा घ्यायचा आहे आणि इथं वर बाकीचा डाटा दिलेलाच आहे. आपल्याला बाकीच्या कोणत्या बाहेरच्या डाटाची यूज करायचं नाहीये, इथलाच डाटा वापरायचा आहे आणि जेवढं शक्य असेल तेवढ्या सिंपल पद्धतीने तुम्हाला लेटर रायटिंग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, हाऊ आर यू? आय होप यू आर फाईन. I have written this letter to invite you on the no plastic campaign which is organized by the Rotary Club of नाशिक. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला समोरचं सांगतो. आता बघा मित्रांनो, समोर काय म्हणताय, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपण त्याला आता सांगितलं की या कॅम्पेनला तुला यायचं आहे, जे कॅम्पेन रोटरी क्लब ऑफ नाशिक यांनी काय केलं आहे, ऑर्गनाइज केलेलं आहे. समोर बघा आपल्याला ते सांगायचं आहे, याचं व्हॅल्यू धिस कॅम्पेन is on 4th April 2020 and start at 9 AM. म्हणजे आपण कॅटेगरी लिहू शकतो की हे जे कॅम्पेन आहे हे 4 एप्रिल 2020 ला आहे आणि ते सकाळी 9 वाजता काय होणार आहे, सुरू होणार आहे. नाउ आता दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपल्याला हे पॉइंट्स लिहायचे आहेत. काय करायचं, त्याला प्लास्टिकचे इफेक्ट सांगायचे, जेणेकरून त्याला त्या गोष्टी समजून तो या कॅम्पेनला स्वतः उत्सुकतेने काय होईल, पार्टिसिपेट होईल. म्हणून आपण या ठिकाणी दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहू, यू नो दॅट plastic takes 100 years to decompose. It also harms marine life. Also, we see that plastic disturbs ecosystem and it also causes flood. झालं. यामध्ये आपण काय केलं, त्या प्लास्टिकचे कोणते परिणाम होतात आपल्या सृष्टीवर त्याची आपण त्याला कल्पना दिली. आता एंडिंगला फक्त आपल्याला काय करायचं, त्याला रिक्वेस्ट करायचं आहे. सो आय रिक्वेस्ट यू टू प्लीज अटेंड that campaign. So I request you to please attend that campaign. अशा प्रकारचे आपण काय केलं, रिक्वेस्ट साध्या पद्धतीने आपण त्याला काय केलं, इन्व्हाइट केलं. या ठिकाणी आपण लिहू शकतो. मग शेवटी यू माय रिगार्ड्स टू अंकल and auntie. Give my regards
टू अंकल अँड आंटी. अंकल आणि आंटीला, काकू आणि काकांना माझं प्रेम दे किंवा माझा साष्टांग नमस्कार दे. वेटिंग फॉर युअर अरायव्हल. तुझ्या येण्याच्या प्रतीक्षेत. तुझ्या येण्याच्या प्रतीक्षेत. युअर, बघा आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये काय करायचं आहे, याचं सिग्नेचर लिहायचं आहे. युअर लव्हिंग फ्रेंड. युअर लव्हिंग फ्रेंड आणि कॉमा द्यायचा आहे. कोण आहे नाव? रवी. रवी जाधव. या ठिकाणी झाली आपली सिग्नेचर. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, पत्र लिहू शकतो. या पत्राला आपण लिहिलं कसं थोडक्यामध्ये आपण पाहून घेऊया. बघा आपण पहिल्यांदा आनंद रवी जाधव, रूम नंबर D470, श्रीराम नगर, पंचवटी अशा पद्धतीने लिहिलं. त्यानंतर आपण लिहिलं नाशिक 422220. या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली होती की हे लिहून झाल्यानंतर आपल्याला डेट लिहायची असते. डेट लिहित असताना कशी लिहितो आपण, जशी आपण जर आजची एक डेट येते, ठीक आहे, तर आपण लिहून दिला DAT अशा पद्धतीने आपण समोर घ्यायचं. त्यानंतर डॅश द्यायचा आहे. जशी आजची लिहिली आपण 15 कॉमा द्यायचं. जानेवारी पूर्ण लिहायचं नसेल तर फुल स्टॉप द्या. 15 जानेवारी 2022 आणि फुल स्टॉप. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, यामध्ये डेटला लिहू शकतो. त्यानंतर आपण लिहिलं डिअर फ्रेंड्स, तू कसा आहेस, तू छान असशील. मी तुला हे पत्र यासाठी लिहिलं आहे की नो प्लास्टिक कॅम्पेन मध्ये तुला अटेंड करण्यासाठी मी तुला काय करत आहे, इन्व्हाइट करत आहे. जो नाशिकच्या रोटरी क्लबने काय केलेला आहे, ऑर्गनाइज केलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं दिस कॅम्पेन इज ऑन द 4th April 2020 अँड स्टार्ट ॲट 9 AM. हे जे कॅम्पेन आहे हे या तारखेला असणार आहे आणि या वेळी ते चालू होणार आहे. तुला माहित असेल प्लास्टिक हा 100 वर्ष घेतो डिकंपोज होण्यासाठी. त्यासोबतच तो मराइन लाईफला काय करतो, हार्म करतो. ते आपण तेही बघितलं आहे की प्लास्टिक हा इकोसिस्टमला डिस्टर्ब करतो आणि त्यासोबतच त्याच्यामुळे काय येतात, पूर येतात. आणि म्हणून आय रिक्वेस्ट यू, मी तुला विनंती करतो की तू या कॅम्पेनला अटेंड कर. आता शेवटी आपण म्हटलं काकू आणि काकांना माझा साष्टांग नमस्कार आणि मी तुझ्याच काय आहे येण्याच्या प्रतीक्षेत आहे. युअर्स लव्हिंग फ्रेंड, तुझाच आवडता मित्र रवी. अशा पद्धतीने आपण काय केलं, इन्फॉर्मल लेटर लिहिलं. तर मित्रांनो यामध्ये पहिला टॉपिक होता इन्फॉर्मल लेटर. आता हेच काय करायचं आहे, मला फॉर्मल लेटर मध्ये सुद्धा कन्वर्ट करायचं आहे. तर फॉर्मल लेटर मध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी मी याच्यावरच एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ आपण बघू शकता. आपण या ठिकाणी आता वेळ कमी असल्यामुळे आपल्याला फक्त एक इन्फॉर्मल लेटर्स या ठिकाणी लिहून दाखवलं. आता आपण समोरचा रायटिंग स्किलचा टॉपिक बघूया. तर बघा मित्रांनो यामध्ये समोरचा टॉपिक असतो, जो क्वेश्चन असतो तो काय असतो बघूया. काय म्हणते, राईट डायलॉग ऑर ड्राफ्टिंग अ स्पीच. या ठिकाणी डायलॉग रायटिंग करायची असते. डायलॉग रायटिंग मध्ये तुम्हाला या ठिकाणी A, B आणि C अशा पद्धतीचे 3 प्रश्न दिलेले असतात. पहिल्यांदा A मध्ये काय करायचं असतं ते बघा. प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. या ठिकाणी ज्या डायलॉग्स आहेत त्या जम्बल्ड ऑर्डर मध्ये आहेत. म्हणजे कोणती डायलॉग पहिल्यांदा आली, कोणती नंतर आली, हे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डिसाईड करायचं आहे आणि त्याच्यानुसार त्याचा योग्य क्रम लावायचा आहे. तर बघूया आपण याच्यामध्ये कसं असेल. Have you watched today's match? Rohit Sharma hits the century. Who scored century today? Yes, I have. मग यामध्ये आपण त्याचा क्रम ठरवूया. हा पहिला आहे ना, त्यामध्ये Have you watched today's match? त्याच्यानंतर आपण दुसरं लिहू शकतो Yes, I have. होय, मी बघितलेला आहे. मग पुन्हा आपण प्रश्न विचारला Who scored century today? तिसरा. आणि त्यानंतर रोहित शर्मा hits the century. 4. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हे वाक्य या ठिकाणी लिहायचे असतात. त्यांना जम्बल्ड ऑर्डर मधून योग्य त्यांच्या क्रमाने लावा. दुसऱ्यामध्ये काय करायचं असते, कंप्लीट द डायलॉग. जी डायलॉग दिलेली आहे ती अपूर्ण असते, तुम्हाला तिला कंप्लीट करायची असते. जसं बघा, डू यू लाईक सिंगिंग. आपण याच्यामध्ये उत्तर लिहू शकतो येस आय डू. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असते. हु इज युअर फेवरेट सिंगर. तुझं फेवरेट सिंगर कोण आहे. आपण याच्यामध्ये कोणतंही एक नाव लिहू शकतो. जसं मी या ठिकाणी सोनू निगम लिहिला, सोनू निगम. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक मार्क देता येईल. फक्त या डायलॉगला काय करायचं आहे, तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आता बघा यामध्ये तिसरा प्रकार असतो सी. राईट अ डायलॉग बिटवीन अ हेडमास्टर अँड अ स्टुडंट. हेडमास्टर आणि स्टुडंट यांच्यामधला एक डायलॉग लिहायचा आहे तुम्हाला. Who had lost his or her bicycle from school campus. ज्या मुलाची किंवा मुलीची स्कूल कॅम्पस म्हणजे शाळेच्या आवारातून काय झालेली आहे,
बायसिकल किंवा जी बायसिकल काय झालेली हरवलेली आहे त्यांच्यासाठीच हेडमास्टर आणि त्या मुलामध्ये झालेलं कन्व्हर्सेशन आपल्याला लिहायचं आहे. मग आपण कसं लिहू? 3 मीनिंगफुल एक्सचेंजेस लिहायचे आपल्याला. कसं आपण पहिल्यांदा लिहू स्टुडंट. May I come in, sir? May I come in, sir? Question mark. Headmaster. आपण या ठिकाणी HM लिहितोय. HM. Yes. Please come in. Please come in. त्यानंतर पुन्हा आपण हेडमास्टर लिहूया. Okay. What's your matter? What's your matter? तुझं काय म्हणणं आहे? Student. Student. Sir, I lost my bicycle. I lost my bicycle from the school campus today. HM याच्यावर do you remember that you brought your bicycle in school? तुला आठवते का तुझी सायकल शाळेमध्ये आणली होती? स्टुडंट याच्यावर उत्तर देणार. स्टुडंट येस सर. येस सर. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? 3 ते 4 जे डायलॉग्स आहेत त्यांचे एक्सचेंज करू शकतो. मग याच्यामध्ये एचएम ची एक शेवटची आपण काय देऊ शकतो? ओके, आय डू द इन्व्हेस्टिगेशन. स्टुडंटची त्याच्यामध्ये सहज लिहू शकतो. ओके सर. थँक यू. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने सोपे डायलॉग्स असतात. हे काही कठीण नसतात. आपण फक्त त्यांना काय आपल्या डोक्यामध्ये विचार आणायचे असतात. पहिल्यांदा थिंकिंग पॉवर आपली वाढवायची असते की या पद्धतीने जर बोललं गेलं वाक्य तर त्याच्या ठिकाणी दुसरं वाक्य समोरचं आपण कोणतं बोलायला हवं. तर अशा पद्धतीने यांना आपण एक्सचेंज करून काय करू शकतो? सहजरित्या हे डायलॉग रायटिंग करू शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आहे 3 मार्क्स, 1, 4 आणि 5. हे 5 मार्क्स तुम्ही सहजरित्या यामध्ये घेऊ शकता. चला तर आता समोरचा एक टॉपिक सांगतो मी आपल्याला, रायटिंग स्किल मधला. बघा याच्यामध्ये आर असतो रायटिंग स्किल मध्ये डायलॉग रायटिंगला, जो असतो स्पीच रायटिंग. म्हणजे स्पीच रायटिंग आपल्याला भाषण द्यायचं असते. ते कशा पद्धतीने द्यायचे असते ते आपण बघूया. बघा या ठिकाणी स्पीच रायटिंग दिलेली आहे. यू आर गोइंग टू पार्टिसिपेट इन अन इंटर स्कूल इलोक्युशन कॉम्पिटिशन अरेंज बाय युअर स्कूल. तुमच्या शाळेने इंटर स्कूल इलोक्युशन कॉम्पिटिशन म्हणजे भाषण स्पर्धा ठेवलेली आहे. तिच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक स्पीच भाषण लिहायचं आहे. कोणतं? बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. पुस्तके ही आपली चांगली मित्र आहेत. या विषयाशी संबंधित तुम्हाला एक भाषण लिहायचं आहे. यामध्ये काही पॉइंट्स दिले आहेत. बघा या पॉइंट्सचा तुम्ही काय करू शकता? आधार घेऊ शकता. जसं रिअल फ्रेंड्स, ट्रेजर ऑफ नॉलेज, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, इंग्लिश डिलिव्हरी, स्पीच ॲबिलिटी अँड कॉन्फिडन्स अँड लीडरशिप. या पॉइंट्सचा तुम्ही आधार घेऊ शकता. बघा मी थोडक्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा जर एखादा टॉपिक आला स्पीच रायटिंगसाठी तर त्यावरचं भाषण कसं लिहायचं ते मी सांगतो. बघा आपण पहिल्यांदा सॅल्युटेशन करायचं आहे. हॅलो हॅलो एव्हरीवन. टुडेज honorable guests, my teachers and dear students.
अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सुरुवात करायची आहे. हॅलो एव्हरीवन, टुडेज ऑनरेबल गेस्ट, माय टीचर्स अँड डिअर स्टुडंट्स. टुडे आता आपल्याला टॉपिक कडे जायचं आहे. वी हॅव gathered here to gather here to understand that books are our real friends. Books are our real friends. Okay. I just want to tell you that there is no best friend like the books in our day-to-day life. पहिला पॉइंट आपण याच्यामध्ये आणला बघा. Because these books are the treasures, treasures, treasures of knowledge, for us. We get each and every information from these books. बघा, हा, books always helps us to develop our personality. Also, due to these books, reading our standard of living also increases. तर अशा पद्धतीने आपण त्या पॉइंटचा काय करू शकतो, आधार घेऊ शकतो. त्यानंतर पॉइंट बघा, increase delivery, speech ability and confidence. हा, काय म्हणते, as we read these books, our information power is also increases. So we develop our speech ability by these books reading. बघा यामध्ये अजून कॉन्फिडन्स. हा, if you have the knowledge of reading, then your confidence
confidence is also at high. Also at high. आणि म्हणून शेवटचा एक पॉइंट त्याच्यामध्ये आला होता लीडरशिप at high. So whenever and wherever you go or live, you can develop the leadership qualities in you by reading the books. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, त्या ठिकाणी जे पॉइंट्स आपल्याला दिसले त्या पॉइंट्सचा आधार घेऊन आपण या पद्धतीने त्या स्पीच एक बॉडी टाईपने पहिल्यांदा सेलिब्रेशन करायचं असते, त्यानंतर एक त्याची एक सुरुवात करायची असते, नंतर एक मिडल पार्ट त्याच्यामध्ये लिहायचा असतो आणि आता एंडिंगला आपल्याला काय करायचं आहे याचा समारोप करायचा आहे. आय होप you all understood the importance of books in our life. So with that note, I end my speech. That's all for today. Jai Hind, Jai Bharat. Jai Hind, Jai Bharat. So बघा अशा पद्धतीने आपण ते लेटर स्पीच लिहिलं. Hello everyone, today's knowledge and today's honorable guest, my teachers and dear students. Today we have gathered here to understand that books are our dear friends. I just want to tell you that there is no best friend like the books in our day-to-day life, because these books are the treasures of knowledge for us. We get each and every information from these books. Books always helps us to develop our personality. Also, due to these books reading, our standard of living also increases. As we read these books, our information power is also increases. So we develop our speech ability by these books reading. If you have the knowledge of reading, then your confidence is also at high. So wherever and whenever you go or live, you can develop the leadership qualities in your by reading these books. अशा पद्धतीने आपण त्या स्पीच काय केली, बॉडी दिली आणि एंडिंगला काय केलं आपण. आय होप यू ऑल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ बुक्स इन अवर लाईफ. सो विथ दॅट नोट आय एंड माय स्पीच. दॅट्स ऑल फॉर टुडे. जय हिंद, जय भारत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय करू शकतो, एक भाषण लिहू शकतो किंवा स्पीच रायटिंग करू शकतो. चला मी आता तुम्हाला समोरच्या टॉपिककडे घेऊन जातोय. बघा या ठिकाणी समोरचा टॉपिक आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. यामध्ये तुम्हाला ए आणि बी असे दोन प्रश्न असतात, A1 किंवा A2. एकामध्ये असते तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि दुसऱ्यामध्ये असते तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये काय करायचे असते तुम्हाला, जी माहिती अशा पद्धतीने अशी जी माहिती असते, जी माहिती या पॉइंट्सच्या आधारावर दिलेली आहे, या पॉइंट्सच्या आधारावर दिलेल्या माहितीला तुम्हाला पॅराग्राफ मध्ये लिहायची असते. मित्रांनो मी तुम्हाला हे करून देणार नाही, मी समोरचं करून देणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी एवढेच सांगू इच्छितो की या ठिकाणी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे हिचाच आधार घेऊन तुम्हाला ज्या पद्धतीने आता मी या पॉइंट्सच्या आधारावर स्पीच रायटिंग केलं, तशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, या पॉइंट्सच्या आधारावर यांच्याबद्दल 2 पॅराग्राफ मध्ये माहिती लिहायची आहे. लक्षात ठेवायचं, ही माहिती लिहित असताना जनरली प्रेझेंट टेन्स मध्येच लिहायची असते, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं असते.
लक्षात आलं? तर तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल हे जर समजून घ्यायचं असेल तर मी हे यासाठी तुमच्यासाठी एक दुसरा सेपरेट व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. तो व्हिडिओ बघून आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बलची माहिती बघू शकता. आजचा आपला टॉपिक मी घेणार आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल नाही, आपण बघणार आहोत व्हर्बल टू नॉन व्हर्बल कसं करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. बघा या ठिकाणी व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये एक या ठिकाणी हा काय दिलेला आहे, एक अशाच पद्धतीचा पॅराग्राफ दिलेला आहे. असाच पॅराग्राफ तुम्हाला तिथे बनवायचा असतो. यावरून तुम्हाला काय करायचं आहे, याचा एक की डायग्राम बनवायचा आहे. आता दिलेली जी माहिती आहे ती माहिती कशाची आहे, रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द ट्री डायग्राम गिवन बिलो अँड गिव अ सुटेबल टायटल टू इट. बघा या ठिकाणी अशा पद्धतीचे चार्ट बनवले आहेत. याच्या आधारावर आपण काय करायचं आहे, यांची माहिती लिहायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी बघा जो टॉपिक आहे आपल्याला वाचनामध्ये दिसतो, रॉक्स आर नॉट ऑल द सेम. म्हणजे या ठिकाणी पहिला जो बॉक्स आहे हा पहिला बॉक्स मध्ये रॉक्स, पहिल्यामध्ये आपण काय लिहू, रॉक्स, ROCKS, रॉक्स. The three main types or classes of rocks, they are sedimentary, metamorphic and igneous. बघा इथे बाजूला टाइप्स दिलेले आहेत. टाइप्स आपण त्याला या बॉक्स मध्ये ठेवूया. यामध्ये तीन मेन प्रकार त्यांनी सांगितले, 1 2 आणि इकडे 3. कोणते कोणते सांगितले बघा. पहिला सेडिमेंटरी सांगितलेला आहे, पहिला सेडिमेंटरी. तर आपण याला अशा पद्धतीने सेडिमेंटरी लिहूया. सेडिमेंटरी पहिला झाला. दुसरा मेटामॉर्फिक, म्हणून आपण याला मेटामॉर्फिक लिहूया. मेटामॉर्फिक दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार काय सांगितला होता, इग्नियस. त्याला IGNEOUS, इग्नियस. हे त्याचे तीन मेन प्रकार आहेत. त्याच्यावर समज बघा, सेडिमेंटरी रॉक्स आर फॉर्म्ड फ्रॉम particles of sand, shells, pebbles, other fragments of material. काय म्हणजे formed from? इथे बघा तुम्हाला दिसत आहे formed from. आलं हे पॉइंट. मग या ठिकाणी आपल्याला समोर जायचं आहे. पहिला याच्यामध्ये काय आहे, सेडिमेंटरी. सेडिमेंटरी मध्ये काय सांगितलं आहे, सॅन्ड, त्यानंतर आहे शेल्स, सॅन्ड, सेल्स, पेबल्स, सॅन्ड, सेल्स, पेबल्स. अशा पद्धतीने आपण याचा उत्तर लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा कोणता आहे, मेटामॉर्फिक रॉक्स आर फॉर्म्ड अंडर द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम द चेंज दॅट ऑकर्स ड्यू टू इंटेन्स हीट. चेंज दॅट ऑकर्स ड्यू टू हीट. दुसऱ्या याच्यामध्ये आपण लिहू शकतो, ड्यू टू चेंजेस ऑफ द हीट. अशा पद्धतीने आपण दुसरा पॉइंट लिहू शकतो. त्यानंतर तिसरा बघा, द रॉक्स दॅट रिजल्ट फ्रॉम द प्रोसेस ऑफन हॅव रिबन लाइक लेयर्स शाइनी सरफेस बाय द मिनरल्स. इंजिनियस रॉक्स फॉर्म वेन मॅग्मा कूल्स अँड हार्डन्स. इंजिनियस बघा, ड्यू टू कूलिंग अँड हार्डनिंग ऑफ magma, due to cooling and hardening of magma. अशा पद्धतीने आपण यांचं फॉर्म फ्रॉम म्हणून लिहिलं. त्यानंतर एक्झाम्पल्स पाहता. एक्झाम्पल्स लिहायचं. एक्झाम्पल्स आपण एक्झाम्पल्स मध्ये काय लिहूया, जसं पहिल्यांदा बघा या ठिकाणी दिलेलं असेल काही ऐका कसे, other fragment material it is also usually type of break apart crumble easily. Examples of this rock include conglomerate and लाइमस्टोन. याचे एक्झाम्पल बघा. पहिल्यांदा सेडिमेंटरीचे CONGLOMERAT, रेड. अँड इकडे प्रकार दुसरा सांगत असेल लाइमस्टोन, हा एक प्रकार आहे. बरोबर. त्याच्यानंतर आहे मेटामॉर्फिक रॉक्स. मेटामॉर्फिक रॉक्स मध्ये बघा याचे उदाहरण दिले असेल या ठिकाणी ग्नेसिस अँड मार्बल्स. म्हणजे याचं उदाहरण आपण अशा पद्धतीने लिहूया, GNEIS अँड इथे दिलेला आहे मार्बल. आणि इग्निशियस चे प्रकार दिले आहेत. एक्झाम्पल्स ऑफ दिस रॉक टाइप इन्क्लूड बसाल्ट अँड ऑब्सिडियन. आपण लिहू शकतो
basalt and obsidian. तर अशा पद्धतीने बघा, हा जो आपल्याला एक चार्ट दिलेला होता, या चार्टच्या आधारावर आपण त्याच्या टाइप्स, त्यानंतर ते कशापासून तयार झालेले आहेत, थॉट फ्रॉम, आणि त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स, याला आपण ट्री डायग्राम म्हणतो. अशाच पद्धतीने आपण एखाद्या फॅमिलीचा ट्री डायग्राम चार्ट बनवू शकतो. तर हे झालं आपलं वर्बल टू नॉन वर्बल. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे वर्बल टू नॉन वर्बल. नॉन वर्बल टू वर्बल साठी एक वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, तर तो सुद्धा आपण बघू शकता. चला तर आपण आता समोर जाऊया. बघा, या ठिकाणी जो बी असतो त्यामध्ये काय करायचं असतं तुम्हाला, एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीम म्हणजे काय, तुम्हाला या ठिकाणी एकतर एक न्यूज रिपोर्ट लिहायचं असते किंवा एक डेव्हलपर स्टोरी लिहायचं असते. मी या ठिकाणी तुम्हाला न्यूज रिपोर्ट करून दाखवणार आहे. ही स्टोरी रायटिंग कशी करायची यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे, तर तो तुम्ही बघू शकता. मी पूर्ण घेऊ शकत नाही कारण यामध्ये वेळ भरपूर लागणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी आपण आता हेडलाईनचा विचार करूया. त्यामध्ये रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स. दिलेले पॉइंट्स आहेत त्यांच्या आधारावर तुम्हाला एक काय करायचे, न्यूज रिपोर्ट बनवायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, हेडलाईन लिहायचं असते. तुम्हाला एक हेडलाईन दिलेली आहे, हेवी रेनफॉल डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ इन मराठवाडा. मग हेडलाईन कशी लिहायची, हेडलाईन ही कंप्लीटली जी दिलेली असते तिलाच लिहायचं आहे, पण तिला कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं आहे. म्हणून आपण लिहिलं हेवी रेनफॉल, heavy rainfall disturbs the normal life in Marathwada. बघा, अशा पद्धतीने मला लिहायचं आहे, हेवी रेनफॉल डिस्टर्ब्स द नॉर्मल लाईफ इन मराठवाडा. ही झाली आपली हेडलाईन. आता आपल्याला काय करायचं आहे, डेडलाईन. डेडलाईन कशी लिहितात बघा, डेडलाईन मध्ये काय करायचं असतं तुम्हाला, डे, ठीक आहे, डे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा सोर्स आपल्याला कुठून मिळाला ते आणि कोणत्या ठिकाणची जी माहिती आहे ती लिहायची आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहूया, जसं आपण मुंबई लिहूया, मुंबई म्हणून आपण पहिल्यांदा लिहिलं. त्यानंतर त्याची डेट लिहायची, डेट 15 जानेवारी 2020. आणि आपल्याला समजा याचा सोर्स माहित असेल, सोर्स तर त्याला कॅपिटल ठेवायच्या मध्ये आपण इथं पीटीआय अशा पद्धतीने आपण त्याचा एक सोर्स लिहिला, म्हणजे कुठून आपल्याला ती माहिती मिळाली. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं असते, हेडलाईन लिहायचं असते. याच्यामध्ये तुम्हाला ठिकाण, डेट आणि सोर्स यांचा विशेष करून वापर करायचा आहे. आता लिहायचे आपल्याला इंट्रोडक्शन म्हणजे जिला आपण काय म्हणतो, लीड लाईन म्हणतो. लीड लाईन किंवा याला आपण शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ म्हणतो, सॉरी लीड लाईन म्हणतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला जे वर दिलेलं आहे तेच फक्त थोडंसं विस्ताराने लिहायचं असते, थोडंसं विस्ताराने. मग आपण लिहूया, PTI reports that last night there was a heavy rainfall in Marathwada, which disturbed the normal life. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी इंट्रोडक्शन फक्त दिलेली जी हेडलाईन आहे तिच्याबद्दलची थोडीशी विस्तृत माहिती द्यायची, त्याला आपण इंट्रोडक्शन म्हणतो. आता आपल्याला जो पार्ट आहे तो आहे शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ. यामध्ये तुम्हाला वर आपली जी हेडलाईन होती तिच्याबद्दल आपल्याला अधिकची माहिती द्यायची आहे, म्हणजे थोडीशी विस्ताराने द्यायची आहे. रिपोर्ट रायटिंग ही जनरली पास्ट टेन्स मध्ये करतात मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर तो लिहू आपण याच्या समोर हे असं लिहू शकतो. इथं ही तशी हेडलाईन आहे, त्याच्यानंतर ही होती आपली डेडलाईन, त्याच्यानंतर ही आहे इंट्रोडक्शन. तर असं तुम्ही याच्या समोर लिहून घेऊ शकता किंवा इकडे आता शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ आपण लिहू शकतो. मग आता बघा आपण शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ कसा लिहिणार यामध्ये, द न्यूज गॉट that
लास्ट नाईट मराठवाडा region region of Maharashtra was bombarded by the heavy rainfall due to this heavy rainfall the people and animal life is totally disturbed. So the rescue operation is taken by government. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, दिलेली जी हेडलाईन आहे तिला आपण विस्तृत पद्धतीने शॉर्ट कंटिन्यूअस पॅराग्राफ मध्ये काय करू शकतो, लिहू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला ही हेडलाईन म्हणजे न्यूज रिपोर्ट लिहायची असते, ज्यामध्ये हेडलाईन लिहिलेली असते, तिला हेडलाईन, डेडलाईन, इंट्रोडक्शन आणि शॉर्ट कंटिन्यूअस पॅराग्राफ या फॉर्ममध्ये काय करायचं असते, आपल्याला कन्वर्ट करून लिहायचं असते. तर यामध्ये आता मी तुम्हाला डायरेक्ट स्टोरीसाठी तुम्हाला सांगितलं आहे की यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवून देणार आहे. 2-3 दिवसानंतर आपण तोही व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. आता आपण यामधल्या शेवटच्या सेक्शनकडे जाणार आहोत. सेक्शन 6 ट्रान्सलेशन कसं करायचं. बघा यामध्ये मी तुम्हाला आता ट्रान्सलेशन कसं करायचं ते सांगत आहे. बघा मित्रांनो, ट्रान्सलेशन करत असताना आपल्याला 3 जनरली प्रश्न येत असतात. त्यामध्ये पहिला प्रश्न असतो, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्ही ज्या मीडियम मधून जनरली इतरांशी बोलता, तुमच्या मदर टंग मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या वर्ड्सना ट्रान्सलेट करायचं आहे. बघा या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहेत. पहिल्यांदा बघूया आपण. जसे या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे हॅबिट. मग हॅबिटचा अर्थ होतो, बघा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हॅबिट म्हणजे मराठीमध्ये म्हणतो आपण तिला सवय. ठीक आहे. त्यानंतर दुसरा कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्सला म्हणतो आपण आत्मविश्वास. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास. त्यानंतर युनिव्हर्सलला म्हणतो आपण वैश्विक. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक. कस्टमर हे सगळ्यांना माहिती आहे. कस्टमरला म्हणतो आपण ग्राहक. कस्टमर म्हणजे ग्राहक किंवा उपभोक्ता. त्यानंतर टेस्ट म्हणजे असते ती चव, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि इम्प्रूव्हमेंट म्हणजे त्याचा अर्थ होतो सुधारणा. याचा अर्थ काय होतो, सुधारणा. तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा 2 मार्कांसाठी असे हे वर्ड्स दिलेले असतील, ज्यांना तुम्हाला तुमच्या मदर टंग म्हणजे तुमची मदर टंग मराठी असेल तर मराठीमध्ये, हिंदी असेल तर हिंदी, तेलुगू असेल तर तेलुगू. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, यांना ट्रान्सलेट करायचं आहे. याच्यामधला दुसरा पोर्शन बघूया आपण आता. आता बघा यामध्ये दुसरा पोर्शन काय म्हणतो, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता सेंटेन्स तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. याच्यापूर्वी पहिल्यांदा म्हणजे आपण काय केलं होतं, वाक्य नव्हते तेव्हा शब्द ट्रान्सलेट केले होते. आता सेंटेन्सला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. डोंट यूज मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग अ कार. मराठीमध्ये आपण काय करू शकतो, याला कार चालविताना मोबाईलचा वापर करू नका. पहिलं. दुसरं पहा, डोंट ब्लो हॉर्न्स नियर स्कूल्स अँड हॉस्पिटल. शाळा आणि दवाखाना यांच्या जवळ काय करू नका, भोंगा वाजवू नका. किंवा आपण याला वाटले लिहू शकतो, हॉर्न वाजवू नका. अशा पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर यूज हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक. तुम्हाला सहज लक्षात येत असेल याचं मराठीमध्ये काय होतं, यूज हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक. गाडी चालविताना हेल्मेटचा वापर करा.
चौथा आहे फॉलो द ट्रॅफिक रूल्स. फॉलो द ट्रॅफिक रूल्स काय? वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. अशा पद्धतीने आपण या 4 वाक्यांचं काय करू शकतो? मराठीमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो. आता बघा याच्यामध्ये ट्रान्सलेशन मध्ये शेवटचा पॉइंट असतो. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स और प्रोव्हर्ब्स इन युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन. तुमच्या मातृभाषेमध्ये या ठिकाणी काही प्रोव्हर्ब्स दिले आहेत, म्हणजे म्हणी म्हणू आपण, त्यांना तुम्हाला ट्रान्सलेट करायचे. जसं ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. याला आपण सहज लिहू शकतो. जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. दुसरा नो पेन नो गेन. बघा जिथे दुःख नाही तिथे सुख नाही. एक प्रकार आपण लिहू शकतो. दुसऱ्या पद्धतीने आपण काय? त्रासाशिवाय काहीही मिळत नाही. त्रासाशिवाय काहीही मिळत नाही. अशा पद्धतीने आपण या प्रोव्हर्ब्स किंवा इडियम्सचा काय करू शकतो? अर्थ सांगू शकतो. तर मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकंदरीत आपल्याला वर्ग 10वीच्या इंग्रजी या विषयामध्ये येणारी जी प्रश्नपत्रिका आहे, जी 2020 ची प्रश्नपत्रिका होती, ती पूर्णपणे आपल्याला सोडून दाखवलेली आहे. आणि त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा बंद असताना जर आपल्याला इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी इंग्रजी या विषयाची करायची असेल तर हा व्हिडिओ बघून आपण कम्प्लिटली तो क्वेश्चन पेपर इंग्रजीचा कसा सोडवायचा ते पूर्णपणे समजून घेऊ शकता. त्यामुळेच मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन की हा व्हिडिओ बघत असताना फक्त आपणच बघू नका, तर आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना 10वी मध्ये असणाऱ्या त्यांना काय करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने शेअर करा. आणि त्यासोबतच अजूनही जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझं हे चॅनल एज्युकेशनल म्हणून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून मित्रांनो आपण माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहावं म्हणून बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो. चला तर आपण भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. यावरच आधारित नवीन व्हिडिओ मी पुन्हा बनवणार आहे. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.